आपण आत्मस्वरूप आहोत. आपलं मुख्य स्वरूप आहे आत्मरूप. आय एम द सोल. मी आत्मा आहे. मी हे विचार येणारे जाणारे हे माझे अस्तित्व नाही. हे विचार म्हणजे सुद्धा मी नाही. हे शरीर म्हणजे सुद्धा मी नाही. ह्या शरीराला वाटणारे विचार, मनात येणारे भावना ह्या साऱ्या सुद्धा माझे खरे स्वरूप नाही. मी फक्त आणि फक्त आत्मरूप आहे. आत्मशक्ती आहे. मन म्हणजे सुद्धा मी नाही. विचार आणि मन हे माझे म्हणजे आत्मस्वरूपाचे प्रकट होण्याचे माध्यम आहे. ह्या शरीरात या वाहनाला घेऊन जेव्हा मी हा जीवन प्रवास करत आहे, तो जीवन प्रवास करताना विचार प्रकट करणं आणि विचारांची आणि कर्माची देवाणघेवाण होण्यासाठी मला माध्यम दिलेली आहेत. ती आहेत इंद्रिय, मन, विचार, बुद्धी. हे सारी माझी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, माध्यमं आहेत विचारांची कर्माची देवाणघेवाण करण्यासाठी. कारण त्याच्याशिवाय जे कर्म करण्यासाठी मुख्यतः मी आलो आहे या जीवन प्रवासात, हे व्हेइकल म्हणजे ही बॉडी, आपलं शरीर हे आपलं प्रवासाचं साधन आहे, वाहन आहे. तर त्या वाहनाला घेऊन जीवन प्रवास करताना आपल्याला काही माध्यमांची आवश्यकता आहे, जो प्रवासाला परिपूर्ण करेल. तीही सारी माध्यमं आहेत. मी त्याहून निराळा आहे. मी फक्त आणि फक्त दिव्य प्रकाशमान आत्मा आहे. मी अनंत काळापासून आहे. अत्यंत दिव्य बुद्धिमान आणि प्रकाशमान. अनंत काळापासून, चिरातन अनेक युगांपासून मी आहे. त्यामुळे माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे आणि त्यामुळे भीती, चिंता, भय किंवा बंधन हे मला नाही. मी अखंड मुक्त आहे, बंधनमुक्त आहे. मी बंधनात आहे असं तेव्हाच मला वाटतं जेव्हा मी या वाहनाला माझं स्वरूप मानतो. पण मला हळूहळू कळत आहे की मी हे शरीर, हे नाव म्हणजे मी नाही. माझं स्वरूप त्याहून दिव्य आहे. मला आकार नाही, रंगरूप नाही, जातपात नाही, कुठलंही बंधन नाही, कुठलीही उपमा मला देऊ शकता येणार नाही. अमर्याद आहे. मी परब्रह्मस्वरूप आहे. मी एक आध्यात्मिक आत्मा, जो आध्यात्मिक प्रवास मी करण्यासाठी हा जीवन प्रवासात प्रवेश केला आहे, तो मी दिव्य प्रेम, दिव्य शक्ती आणि दिव्य बुद्धीने परिपूर्ण आहे. मी प्रत्यक्ष परब्रह्माचे संतान आहे, मूल आहे. मी अखंड आणि अखंड त्याचे स्वरूप आहे, त्याच्याशी एकजूट आहे, एकरूप आहे आणि मी तोच आहे. आय एम दॅट. मी तेच परब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी. ही अनुभूती तत्क्षणी येते जेव्हा आपण शरीराच्या जाणीवेतून बाहेर येतो. म्हणजेच काय? मुक्ती प्राप्त करतो. मुक्ती म्हणजे काही मृत्यूनंतर येणारी कुठलीही स्पेशल गिफ्ट नाही. मुक्ती ही तत्क्षणी, एका क्षणात प्राप्त होते, ज्या क्षणाला तुम्ही आत्मस्वरूपाशी एकरूप होता. अष्टावक्र गीतेत जनक विचारतो अष्टावक्रांना की घोड्यावर चढायला जे पायाला हे ठेवलेलं असतं, त्याच्यात पाय ठेवून वर बसायला किती वेळ लागतो?
तेवढ्या वेळात अष्टावक्र म्हणतात की मी तुला मुक्तीचं आनंद देतो. आणि खरंच इतकाच वेळ लागतो. एवढं समजलं की मी आत्मा आहे आणि त्याप्रमाणे आपला जीवन प्रवास सुरू होतो, त्याच क्षणाला मुक्ती मिळाली. त्यासाठी कुठेही जाण्याची, काहीही विशेष करण्याची आणि कोणाला भेटण्याची आवश्यकता नाही. जिथे आहात, ज्या परिस्थितीत आहात आणि ज्या ठिकाणी आहात, तिथल्या तिथे तत्क्षणी मुक्ती प्राप्त होऊ शकते. इतकी सोपी आहे मुक्ती. पण आपण ती अज्ञानानेच म्हणू शकतो फार कठीण करून ठेवतो, कॉम्प्लिकेटेड. आणि मग ओरडतो, मला मुक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. तसं काहीही करण्याची आवश्यकता नाही. देहभावनेतून बाहेर आल्यानंतर मुक्ती दरवाजात उभी आहे. फक्त आतून आपल्याला बाहेर यायला पाहिजे. त्या देहभावनेतून बाहेर आलं की मुक्ती प्राप्त होते. तर मी तेच परब्रह्म आहे आणि हे जेव्हा मला कळतंय, त्या क्षणाला मला कुठलंही बंधन नाही, मला त्रास नाही, मला कोणी त्रास देतंय ही भावना नाही आणि माझा कोणाला त्रास होतोय ही सुद्धा भावना नाही, दोन्हीकडून. कारण दोन्हीही बंधनकारक आहे. मला एक एक्सपिरियन्स जस्ट आपल्या नॉलेजसाठी शेअर करायचा आहे, इन्स्पायर करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना. माझ्याकडे आपल्याच ग्रुपमधल्या एका काकूंची हिलिंग चालू आहे, प्राणिक हिलिंग. त्यांना एन्झायटी प्रॉब्लेम आहे खूप काळापासून. तर त्यांना एक उत्तम अनुभव आला आणि खूप आनंदाने आज त्यांनी मला शेअर केला. हा माझ्याकडे सेकंड एक्सपिरियन्स आला आहे पेशंटचा. पहिला मी नंतर सांगते, सकाळचा पहिले आज सांगते काकूंचा. आता ते नाव मी कोणाचं ते सांगणार नाही आणि व्यक्ती कोण आहेत त्या पण सांगणार नाही. आपल्याला अनुभव महत्त्वाचा आहे. आता त्यांना भीती वाटणे ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे. मग फिअर हा म्हणजे कुठल्याही लेवलवर असू शकतो आणि काही कारणांनी असू शकतो. तर हिलिंग करता 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 म्हणजे हळूहळू ग्रॅज्युअली लक्षात आलं प्रोसेसमध्ये. ऑब्व्हियसली आमच्या दोघा व्यक्तींच्या कम्युनिकेशनमध्ये आणि डिस्कशनमध्ये, काउन्सिलिंगमध्ये प्लस हिलिंगमध्ये, की लाईफमधल्या 2 व्यक्ती ज्या गेलेल्या आहेत लाईफमधनं, त्या व्यक्तींशी जो व्यवहार झाला आयुष्यभर, त्या व्यक्तींना फॉरगिवनेस न केल्यामुळे थोडीशी कॉम्प्लिकेशन झालेली आहे. आणि जस्ट हिलिंगमध्ये जे मला रीडिंग आलं त्याच्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं की तुम्ही कन्सिस्टंटली 15 दिवस दोन्ही व्यक्तींना आपल्या पद्धतीनं आत्मस्वरूपात जाऊन पूर्णपणे फॉरगिव करा, माफ करा. तर त्यांनी आज मला फीडबॅक असा दिला की त्यांना ज्या व्यक्ती बदला त्या फॉरगिव करत होत्या, ती व्यक्ती त्यांच्या स्वप्नात आली. ती आता सध्या नाही आहे, म्हणजे ते देहांत झालेली व्यक्ती आहे. ती व्यक्ती स्वप्नात आली, फोन आला त्या व्यक्तीचा. ह्यांना पहिले घाबरायला झालं की बाबा आता काय बोलणार समोरची व्यक्ती. आणि चक्क त्या व्यक्तीनं ह्यांचा हाल हवाल विचारला की तुम्ही कशा आहे, कसे चाललंय, आणि प्रेमाने चौकशी केली. आणि त्यांना इतकं रिलीज झाल्यासारखं झालं आहे की त्या आनंदात आहेत. हा त्यांचा अनुभव. ही माझी दुसरी केस आहे. ह्याच्या आधी एक केस झालेली आहे की फिमेल पेशंट, प्रिव्हियस मॅरेजमधनं डिवोर्स केस, आणि बाहेर आल्यानंतर कुठेतरी गिल्ट की काही मीच तर नाही इंटेन्शनली डिवोर्स घेतला, आणि जे काही रिलेशनशिप इश्यूज होते त्यातनं त्रास होत होता, भयंकर मनस्ताप, आणि मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यांनाही फॉरगिवनेस सांगितली. त्यांचा तर पार्टनर आहे, म्हणजे फक्त डिवोर्स झाला आहे, जिवंत आहेत. पण त्यांच्यासुद्धा स्वप्नामध्ये 2दा लाईफ पार्टनर आले आणि त्यांनी सॉरी म्हटलं.
ह्यांना पेशंटला माझ्या त्यांना सॉरी म्हटलं त्या लाईफ पार्टनरनी आणि त्या रिलीज झाल्या. म्हणजे त्यांना असा तो गिल्ट होता की त्या व्यक्तीनं मला कधीही सॉरी म्हटलं नाही, मला त्रास होत होता, कधीही मला सॉरी म्हटलं नाही. तर त्या व्यक्तीनं स्वप्नात येऊन त्यांना सॉरी म्हटलं आणि त्या माझ्या पेशंटनी मला सांगितलं, नाऊ आय कॅन मूव्ह ऑन. ती कुठेतरी स्टक झाली होती, अडकली होती. म्हणजे तिला पुढे रिलेशनशिपमध्ये डेव्हलपमेंट म्हणजे पुढे होता येत नव्हतं. अनदर मॅरेज और अनदर ब्राईट फ्युचर ती बघू शकत नव्हती. पण तिला ती रिलीफ मिळाला त्या कॉम्प्लिकेशनमधनं आणि आता ती शी इज व्हेरी हॅपी. तर मला अल्टिमेटली हे सांगायचं आहे की माफ करणं हे दोन्ही सोल्ससाठी थेरॅपिटिक आहे, बेनिफिशियल आहे आणि ते तुम्हाला रिलीज करतं बंधनातनं. मग ते समोरची व्यक्ती जिवंत असो अथवा मृत असो, त्यांनी काहीही फरक पडत नाही. आपली अंतःकरणापासून आणि आत्म्याच्या ध्येयापासून केलेली आत्मस्वरूप होऊन केलेली प्रेयर जी आहे, जी माफी मागण्याची कृती आहे, ती पोचते त्या व्यक्तीपर्यंत जाऊन आणि त्या व्यक्तीला कडनं आपल्याला तसे रिस्पॉन्सही येतात. जर मृत असतील तर आपण त्या बंधनातून मुक्त होतो आणि ती व्यक्ती, तो आत्माही, तो सोलही आपल्या ह्याच्यातनं रिलीज होतो, बंधनातनं मुक्त होतो आणि जर्नी त्याचा पुढे होऊ शकतो. आणि म्हणूनच आता जिवंत जे असतात त्यांची प्रगती होत नाही. मागे मी फॉरगिव्हनेसमध्ये परवा सांगितलं होतं की प्रगती होत नाही, ते अडकून राहतात. मग त्यांना फिजिकल इलनेस म्हणा किंवा फायनान्शियल ट्रबल्स किंवा फिजिकल लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स, असं त्यांचा स्ट्रगल चालू राहतो. म्हणून बेटर आहे आपण त्यांना फॉरगिव्ह करायचं. माफ करणं हा उत्तम उपाय साऱ्या संतांनी सांगितलेला आहे आणि तो त्यांचा सांगितलेला आहे. म्हणजे मी काही इथे काही ग्रेट असं काही सांगत नाही आहे तुम्हाला. तो संतांनी सगळ्या सांगितलेला मार्ग आहे आणि तो अत्यंत उत्तम आहे आणि त्याचे रिझल्ट्स खूप चांगले मिळतात. तर तुम्ही कन्सिस्टंटली रेग्युलर बेसिसवर आपलं जे शेड्यूल चालू आहे त्याप्रमाणे माफ करत जा आपल्या सगळ्या लोकांना. आपलं जे शेड्यूल चालू आहे त्याच्याप्रमाणे करा. आपण ते रिपीट करणार आहोत अगेन फर्स्ट डेपासनं परत एकदा, म्हणजे नवीन मेंबर्सना पण ते कळेल की कसं करत आलो आहे आपण आणि आपलंही पुन्हा पुन्हा त्याच्यात काही राहिलं असेल तर ते निघून जाईल. बरं, आता पुढे आज इथे लिहिलेलं आहे, अंतःकरण न दुखवता बोलणे हे वाचेचे तप आहे. गोंदवलेकर महाराजांचं हे वाक्य आहे, सूत्र आहे की अंतःकरण न दुखवता बोलणे हे वाचेचे तप आहे. आता भगवद्गीतेमध्ये 17व्या अध्यायात वाचेचे तप वाचिक, कायिक आणि मानसिक तपाचा उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्या आधी त्यांनी 3 प्रकारचे आपले हे म्हणजे 3 प्रकारची वृत्ती आहे, त्याच्यातनं हे गुण जे निर्माण होतात, तमस गुण आणि तामसिक गुण, सात्विक गुण, राजसिक गुण हे आधी सांगितलेले आहेत 17व्या अध्यायात. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला कायिक, वाचिक आणि मानसिक तपाबद्दल उल्लेख केलेला आहे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी. तर ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं अंतःकरण न दुखवता बोलणे म्हणजे वाचेचे तप. आता वाचिक तप कसं असलं पाहिजे, तर आता हे 3 तप जे प्रकार आहेत, तपाचे 3 प्रकार आहेत, हे सत्वगुणी मनुष्यामध्ये ते प्रकट होतात जास्त प्रमाणात. रजस आणि तमस या गुणांपेक्षा सत्वगुणामध्ये ह्याचं प्राकट्य आपल्याला बघायला मिळतं. आता वाचिक तप म्हणजे वाचा, आपलं बोलणं. तर आता बोलण्याने कसं तप केलं. तप म्हणजे काय, तपस हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ तापणे किंवा तापवणे. तर तावून सुलाखून निघालेलं, म्हणजे आपण सोनं कसं निघतं, तापवून त्याला बनवलं जातं वस्तू ती, तसं आपण पण सोन्यासारखं आपला आत्मा
हा उत्तमरित्या प्रकट होण्यासाठी, परमात्म स्वरूप होण्यासाठी आपल्याला तप करण्याची आवश्यकता आहे. तपाचा अर्थ गलत घेतला जातो, चुकीचा, की असं वाटतं खूप कष्ट केले म्हणजे खूप असे सहन केलं खूप म्हणजे तप वगैरे, असं नाही आहे. तप म्हणजे त्याला आपल्या आत्म्याच्या उन्नतीच्या दृष्टीने खरा त्याचा अर्थ आहे. तर आता बोलण्यासाठीचं तप म्हणजे काय, तर मुख्य म्हणजे आत्म्याच्या स्वरूपात राहून भाषा जी आहे आपली ती अत्यंत मृदू आणि मिठासभरी अशी असली पाहिजे. आता समोरचा कसा बोलतो त्याच्यावर आपलं भाष्य बदलतं, म्हणजे आपण तप करतो असं नाही होत. तर समोरची व्यक्ती कशीही बोलली तरी त्या व्यक्तीपेक्षा मला जर मी जर ठरवलेलं आहे की मी आत्मभूमिकेत जीवन जगायचं आहे, आत्म्याच्या भूमिकेत मला मार्गक्रमण करायचं आहे, जीवन जगायचं आहे, तर मी स्वतःप्रमाणे आपण जो अभ्यास करतो दुसराही आत्मस्वरूप आहे ह्या भूमिकेमध्ये जाऊन, कारण आपण मागेही बघितलं आहे की आपलं बिहेवियर असतं हे देह म्हणजे मी समजून असतं, मग आपलं असतं म्हणजे समोरच्याचं पण असतं. म्हणजे समोरची व्यक्ती पण तो ते नावाचं देह आहे ह्या भ्रमात आणि ह्या गोंधळामध्ये जगत असतो. त्या व्यक्तीला जेव्हा आत्मस्वरूपाची जाणीव होते तेव्हा हे सगळं जे दिसत असतं आपल्याला ते स्वरूप राहूच शकत नाही, म्हणजे राहतच नाही. त्या आत्म्याची एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे की त्याचा दिव्यता त्याची आपणेआप प्रकट होते वागण्यात, बोलण्यात आणि पूर्ण कर्मामध्ये, ॲक्शन्समध्ये, थॉट्समध्ये. तर त्यामुळे जेव्हा व्यक्ती वाकडं बोलते किंवा वाकडं वागते याचाच अर्थ ती व्यक्ती आत्मभूमिकेत नाही, हे स्पष्ट आहे. मग आपण तो हे पाळला पाहिजे, कारण का तर तिथे थोडासा हे आहे की आपण आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी जर जगायचं ठरलेलं आहे, आपण ते ठरवलेलं आहे, ध्येय घेतलेलं आहे आपलं, तर मग आपण ते केलं पाहिजे. तर ती भाषा ही नेहमी गोड पाहिजे. भाषा ही त्याच्यामध्ये मिठास, कडवटपणा कमी आणि आत्मा आहे असं समजून ती भाषा आहे ठेवली पाहिजे. जे चित्त आणि समाधान हे सांभाळून जेव्हा आपण बोलतो की समोरचा आत्मभूमिकेत आहे, तर त्याच्याप्रमाणे बोललं तरी शेवटी तो समोरचा शांत होऊन जातो, त्याचा राग हळूहळू कमी होतो. हे एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. एकदा माणूस तिरका बोलेल, दुसऱ्यांदा बोलेल, तिसऱ्यांदा बोलेल, चौथ्यांदा बोलेल, अगदी आयुष्यभर बोलला तरीही आपल्याला कुठेही दाग लागत नाही, आपल्या शरीराला कुठेही इजा होत नाही. ते तिथल्या तिथेच संपून जातात. मग त्याचा परिणाम जेव्हा आपण आत्मभूमिकेत जगायला लागतो आपल्याला एक प्रोटेक्शन येतं आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याची बाधा होत नाही, कारण आपली प्युरिफिकेशन चालू असतं त्या प्रोसेसमध्ये. हे जे तप प्रकार आहेत ह्याच्यामध्ये आपलं प्युरिफिकेशन होतं, आपलं क्लिन्सिंग होतं. काया म्हणजे शरीराचं, देहाचं तप, वाचेचं तप आणि मनाचं तप. ह्याच्यामध्ये शरीर, मन आणि आतल्या वृत्ती ह्या साऱ्या क्लीन होत असतात आणि पूर्वजन्मकर्मांनी जे आपल्या ह्याच्यात डर्टी एनर्जीज, घाणेरड्या आपल्या ह्याच्यात बसलेल्या असतात त्या हळूहळू या तपाच्या माध्यमातून नाहीशा होत असतात, कमी होत असतात. आणि एक तऱ्हेने आपल्याला हा लेसन आहे. म्हणजे जेव्हा आपण ह्या जन्मामध्ये आपल्याला अशी माणसं भेटतात म्हणजे आपल्याला हा लेसन शिकायचा आहे की मी गोड बोलले तर समोरचा गोड बोलणार आहे. म्हणजे जसं आरसा आहे, कारण आपण इथे पण आपण अभ्यास करताना असंच करतो, वी ऑल आर वन, आपण एकच आहोत. म्हणजे मला हे माझेच आत्मस्वरूपाचे समोर आरशात बघितल्याप्रमाणे तुम्ही स्वरूप दिसत आहात. मी जसं तोंड करणार तसं तुम्ही मला तोंड करून दाखवणार. हे आपल्याला समाजातही वावरताना लक्षात येतं. मी जर एखाद्या व्यक्तीकडे बघून वाकडं तोंड केलं तर पुढच्या वेळेला ती व्यक्ती तसंच करेल. म्हणजे काय, तो आरसा आहे. तर तो आरसा आपल्याला दाखवला जातो. म्हणजे काय की आपण इथून शिकायचं आहे. त्या आरशात बघून आपल्याला लक्षात अरे मी वाकडं तोंड करते वाटतं,
असं आपल्याला लक्षात येतं ना चेहऱ्यात. जर आपण बोलताना जर समोर मिरर ठेवला, कोणी मैत्रिणींनी कोणी आपल्याला जर हे केलं, टोकलं की अरे तू असं असं काहीतरी एक्सप्रेशन करतोय किंवा करतीये, तर मग आपण घरात कसं चेक करू की काय बाबा असं खरंच होतंय का. मग आपल्या लक्षात येईल की हो, हे असं काहीतरी होतंय माझ्याकडनं. ॲक्च्युली हेच आहे जे आपण आपल्या फॅमिलीमध्ये, समाजात आपण जगत असतो तेव्हा आपलंच प्रतिरूप समोर प्रकट होतं. आपण जसं बोलू तसंच आपल्याला रिस्पॉन्स मिळणार. आपण जर राग, द्वेष, क्रोध हे मनात ठेवून जर आपण वागलो, बोललो, तर आपल्याला तीच रिॲक्शन समोरनं रिबाउंड होऊन येणार आणि ती मेनी टाइम्स रिटर्न होणार. हे आपण कर्माच्या हिशोबाने आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कर्माचा हिशोब हा कळतो. आपण जे प्रोजेक्ट करू, आपण जे देऊ समोर, ते 10% जास्त वाढून आपल्याकडे वापस येतं. म्हणून आपण देताना जर प्रेम दिलं तर ते 10% वापस येतं. तर म्हणून बोलताना प्रेमाने आणि अत्यंत समाधानाने आणि शांतपणे भाषेमध्ये आपल्या बदल आला पाहिजे. आता तसं बोलून बोलूनच आपल्या वाचा ही जी शक्ती आहे, वाचा ही शक्ती आहे. आपल्या जिभेवर सरस्वती बसते म्हणतात. तर ती ती अशुद्ध होते आपल्या विचारांमुळे आणि कर्मामुळे, दोन्हीमुळे. तर त्याची शुद्धी म्हणजे हे तप आहे की समोरचा वाकडा बोलतोय, दुष्ट आहे, तरीही त्याच्याशी गोड बोलणं हे तप आहे एक प्रकारचं. म्हणजे त्याच्यात तुम्ही तावून सुलाखून निघता की तुम्हाला अगदी काय म्हणतो, कंट्रोल ठेवून, संयम ठेवून त्या व्यक्तीशी बोलायचं आहे, गोड बोलायचं आहे. त्याचं अंतःकरण दुखावलं नाही गेलं पाहिजे, ह्याची काळजी घेणं म्हणजे तापल्यासारखं आहे. तुम्हाला त्यातून एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, दरवेळेस जेवढ्या वेळा फेल्युअर होईल, ती मुंगी कशी वर चढत असते, ती जर जेवढ्या वेळा पडते, तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल कदाचित, ती कधीही मार्ग नाही बदलत ती. किंवा तो कोळी जो असतो म्हणजे तो स्पायडर म्हणतो आपण, ते प्रयत्न नाही थांबवत, ते त्यांचं चालूच असतो. ते तिथे पोचण्याची जे काही त्यांच्या माइंडमध्ये असतं ते करण्याची कोशिश ते करतच राहतात आणि फायनली ते सक्सेसफुल होतात. इट इज लाईक दॅट. म्हणजे आपण आपल्या नेचरमधून काय शिकायचं, आपल्या भोवताली पण उदाहरणं असतात खूप, प्राण्यांमधनं, परिस्थिती, पर्यावरणामधनं. आपण हेच शिकायचं आहे की कन्सिस्टंटली एफर्ट. म्हणून माणसाला बुद्धी, कॉन्शियसनेस जो दिलेला आहे एक्स्ट्राचा, तो ह्यासाठी आहे की त्याला ती जाणीव आहे, ते समजण्याची कुवत आहे, ती शक्ती आहे. तर ते भाषेमध्ये आपल्या ते व्यक्त झालं पाहिजे. आणि ते तप आहे की तुम्ही काही केलं तरी ती कसम, म्हणजे आपण एक वचन घेतलं पाहिजे की काहीही झालं तरी माझ्या तोंडातून वाकडा शब्द नाही पडणार. असं जेव्हा आपण ठरवतो मनाशी, तेव्हा आपल्याला अवेअरनेस यायला लागतो. म्हणजे काय, जाणीव व्हायला लागते की अरे नाही, काल मी थोडंसं वाकडं बोलले. मग लक्षात येतं की अरे नाही, नसते बोलले तरी चाललं असतं, म्हणजे इतका काही प्रॉब्लेम नव्हता. हा जो अवेअरनेस आहे, हा विवेकबुद्धीचं जे काम आहे, ते तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही संयम आणायला लागता वाचेवर, बोलण्यावर, भाषेवर. आणि मग ती गोड भाषा किंवा मधुर वाणी म्हणतो आपण, किंवा उत्तम भाष्य, प्रेमळ भाष्य जे संतांचं आपल्याला बघायला मिळतं. ते सगळ्यांशी सारखे वागतात. त्यांच्याकडे कोणीही गेलं तरी ते समाधान करूनच वापस, ती व्यक्ती, तो भक्त किंवा कोणीही स्पिरिच्युअल सीकर असतो, तो त्यांच्याकडे समाधान होऊन आनंद प्राप्त करूनच बाहेर पडतो त्यांच्या भेटीमधून बाहेर येताना. तसं आपल्याकडून झालं पाहिजे. आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती, किंवा तेव्हा ती प्युरिटी आणि तो आपला ऑरा क्लीन्स होणं, आपली एनर्जी व्हेकल्स जी आहेत आपली, मी मागे सांगितलं मनोमय कोश आणि अन्नमय कोश, हे सगळे तेव्हा स्वच्छ व्हायला लागतात जेव्हा तुम्ही वाचेचं तप, शरीराचं तप आणि मनाचं तप करता. आता हे भाषेबद्दलचं झालं की भाषामध्ये गोडवा, त्या जिभेवर गोडी, परब्रह्माचं नाव. मग त्याच्यासाठी काय काय करू शकता तुम्ही ती शुद्धी देण्यासाठी, की अखंड नामात. नाम म्हणजे काय, की असं काही ते जप करायची आवश्यकता नाही, मागे आपण बोललो याच्यावर.
अखंड स्मरण आणि परमात्म्याला प्रत्येकात बघणं, जीवाजीवात परमात्म्याला शोधणं आणि अनुभवणं म्हणजे त्याचं अखंड स्मरण आणि नाव तोंडात असल्यासारखं आहे. त्यांनी वाचाशुद्धी शक्य आहे. त्यांनी सत्वगुणांची प्राप्ती होणं आणि सत्वगुणांची वाढ होणं नक्कीच शक्य आहे. आता त्याच्यानंतर आपण जी भजन वगैरे गातो किंवा आपण गाणी गुणगुणतो घरामध्ये काम करताना किंवा कुठेही जाताना किंवा आपण प्रवचन ऐकतो, तर ते जे आपल्या तोंडातून जातं ते जर अर्थ कळून जर आपण म्हटलं, आत्मसात करणं म्हणतो आपण, ॲब्सॉर्ब करणं, ते आपल्या विचारांमध्ये, आपल्या बुद्धीत, आपल्या कर्मात आपण जेव्हा ॲब्सॉर्ब करतो तेव्हा ते आपल्या वाणीतूनही निघायला लागतं. हा दुसरा मार्ग आहे की आपण जे ऐकतो, गाणी गुणगुणतो, भजनं म्हणतो, स्तोत्र म्हणतो, ती शक्ती आहे. स्तोत्रांमध्ये शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे एकीकडे काय होतं की आपण सगळेच देवाचं करतो. आपण संध्याकाळी दिवा लावताना अगदी देवाजवळ काय ते श्लोक असतात ते म्हणतो आणि दुसऱ्या क्षणाला येऊन कोणावर तरी ओरडतो किंवा कदाचित वाईट भाषा वापरतो. म्हणजे काय की ती शक्ती आपण दुसरीकडे वापरली. तर ती शक्ती खरंच आहे इथे, आपल्या जिव्हेवर बसलेली आहे, पण आपण त्याचा वापर बुद्धी वापरून किंवा विवेकबुद्धीनं आपण करत नाही असं म्हणावं लागेल. तर जेव्हा आपण त्याचा वापरावर संयम आणतो, आपण भाषा बदलतो, भाषेकडे लक्ष देतो, आपल्या टोनकडे लक्ष देतो. कधी कधी जरुरी नाही आहे की वाईट शब्दच माणूस उच्चारेल, पण टोन जो असतो बोलण्याचा तो कधी कधी बडा अजीबसा लोक बोलतात किंवा आपल्याला वाटतं मग काय म्हणायचं असं. म्हणजे मग तो टोनही तिथे आला नाही पाहिजे. म्हणजे नुसती भाषा नाही, तर तो ज्या पद्धतीनं ते वाक्य उतरतंय समोरच्याच्या आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ते वाक्य आणि ह्या आपल्या भाषेला आणि ह्याच्या मागे विचार असतात. तर ते म्हणजे मन साफ करणं म्हणजे ती पुढची स्टेप आहे की म्हणून विचार शुद्ध पाहिजेत म्हणजे मग भाषा शुद्ध होते. हे तिन्ही तप जी आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक, ही एकमेकामध्ये गुंतलेली 3 कड्या आहेत. ते असं नाही आहे की आता पहिले मी वाचिक तप करीन आणि मग मी कायिक आणि मानसिक तप करीन, असं नाही आहे. एकाच सूत्रामागे एक लागलेली आहेत आणि ॲट अ टाईम तुम्हाला ते काम करायचं आहे की पहिले मी विचार शुद्ध करीन, मन स्वच्छ करीन, मन नितळ करीन, मनामध्ये कधीही वाईट येणार नाही, मनामध्ये कधीही कोणी वाटलं तरी मी तोच विचार करीन, कारण मन हे माझं इन्स्ट्रुमेंट आहे, माध्यम आहे माझं. मन हे मुख्य नाही आहे. त्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? माझा आहे. मी आत्मस्वरूप आहे, मी परब्रह्मस्वरूप आहे. मन आपल्याला पाहिजे तसं घोडे दौडल्यासारखं दौडणार नाही. उगीच आपण उलटे सीधे विचार जेव्हा करतो. तर मला एक आत्ता एकदम आठवलं, मी कॉलेजमध्ये शिकवत होते तेव्हा एक माझ्या कलिगला, मला 2-3 दिवस झाले ती मला भेटायला माझ्या डिपार्टमेंटमध्ये येत होती आणि कोइन्सिडन्सली असं व्हायचं की ती यायची आणि मी नसायचे किंवा काही मीटिंगमध्ये बिझी आहे किंवा असं काहीतरी व्हायचं. 4थ्या दिवशी ती मला बसमध्ये घरी येताना, आम्ही जी स्टाफची बस असायची त्याच्यात मला भेटली आणि माझ्या शेजारीच बसली. तर मी तिला म्हणलं की सॉरी म्हणलं मी तुला रिप्लाय नाही देऊ शकले मेसेजला. तर तिने ती एक स्टेटमेंट बोलली, मला फार आवडून गेलं ते. ती म्हणाली की मॅम कोई बात नहीं, मैं ना कभी माइंड नहीं करती हूँ, चाहे सामने से रिप्लाई नहीं आता या कुछ भी हो, पहले मैं ये सोचती हूँ कि डेफिनेटली पर्सन रिप्लाई नहीं दे रहा है, इसका मतलब वो कहीं ना कहीं एंगेज है, बिझी है, तो इमिजिएटली मैं मिसअंडरस्टँड नाही करती. मी म्हटलं किती छान क्वालिटी आहे, ह्याच्याने खूप सारे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. आपण उलटं करतो, आपण खूप सारे अंदाज लावतो, नक्की असं असेल, नक्की तसं असेल, नक्की असं असेल. आणि मग होतं काय की ते अंदाज लावल्याने त्याच अँगलने आपण त्या माणसाकडे अननेसेसरीली बघतो, जबकी समोर तशी काही स्टोरी नसते, पण आपण त्याच चष्म्याने बघतो. कलरफुल कुठल्या तरी काळ्या ग्रे कलरच्या चष्म्याने आपण बघतो. मग ती सुरुवात होते. मग तुमचा रिस्पॉन्स निगेटिव्ह जातो, मग ती समोरची व्यक्ती निगेटिव्ह रिस्पॉन्स करते, मग ती स्टोरी बनते आणि मग ती अनएंडिंग आहे, मग त्याला काही एंड नाही आहे. अशा पद्धतीनेच आपली सगळी नाती खराब होतात जनरली, आणि ती जास्त करून घरातली जास्त खराब होतात. बाहेर तर आपलं सगळं छान छान असतं,
कारण काय, कारण ते घराच्या बाहेरची रिलेशन्स आहेत ना, त्यांना घरात आल्यावर कळेल की घरात आपण कसे वागतो. तर पहिले आपण सुरुवात घरातनंच केली पाहिजे की घरातल्या व्यक्तींशी आपण चांगलं वागलं पाहिजे. बाहेरच्यांशी चांगलं वागू तो काही ग्रेटनेस नाही असं मला तरी वाटतं. बाहेर कोणीही चांगलं वागतं, तो खोटा चेहरा असतो असं माझं स्पष्ट मत आहे. खरं काय ते घरात बघायला मिळतं. तर म्हणून घरामध्ये आपण उत्तम भाषा, उत्तम विचार आणि उत्तम कर्म. आता हे झालं वाचिक कर्म. आता ह्याच्यानंतर आहे मानसिक कर्म आणि कायिक. आता मानसिक कर्मामध्ये मनामध्ये विचार उत्तम, मन शुद्ध, मनामध्ये कुठलेही कचरा, घाण, आठवणी अशा सडत राहिल्या नाही पाहिजेत. जशी गंगा आहे, स्वच्छ आहे, शुद्ध आहे, वाहते, त्या हरिद्वाराच्या आणि ऋषिकेशच्या ह्याच्यावर काठावर इतके लोक त्याच्यामध्ये संध्या आरती म्हणून ते फुलं आणि दिवा आणि ते सगळं वाहतात. अक्षरशः अर्धा क्षण म्हणा, हाफ सेकंद सुद्धा ते टिकत नाही पाण्यात. झपकन ते आपल्या डोळ्यासमोरून निघून गेलेलं असतं. असं आपण वाहिल्याबरोबर आपलं मन अगदी असंच हवं. तिथे काय राहिलं पाहिजे, खालचे दगड दिसतात ना, ते पाण्यातले स्वच्छ पाणी असतं, ते दगड म्हणजे किती सुंदर दिसतात ते. तर ते चांगल्या आठवणी त्या अशा ठेवल्या पाहिजेत साचवून. म्हणजे मग आपण जेव्हा म्हणतो रिकॉल, हॅपी मेमरी मोमेंट, तेव्हा पटकन आपल्याला एखादा समोर आणता येतो. नाहीतर अवस्था अशी होते की सगळं जगल्यानंतर अरे आनंद देणारी घटना बहुतेक घडलीच नाही माझ्या जीवनात, असं कुठेतरी असं होतं. आणि बघायला मिळालं मला बऱ्याच लोकांचं की आनंदाचा क्षण आपल्याला आठवत नाही. असं वाटतं की आपण म्हणजे जगलो की काय, म्हणजे नक्की केलं, असं पॉसिबिलिटी आहे असं मला बऱ्याच जणांचं बघायला मिळालेलं आहे. इकडे पण म्हणजे माझ्या फ्रेंड्स सर्कलमध्ये पण असं झालेलं आहे की अरे काय आनंदाचा क्षण म्हणजे नक्की काय आठवायचं. तर ते आपलं मन इतकं स्वच्छ पाहिजे की त्याच्या आतलं नितळ, अगदी ट्रान्सपरंट, की त्याच्या आतलं दिसलं पाहिजे. मन अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ, कुठलीही वाईट मेमरी तिथे टिकलीच नाही पाहिजे. ही आणि हे नॅचरली नाही आहे पॉसिबल, ही सवय करून घ्यावी लागते. मनात काही चांगल्या आठवणी ठेवायच्या. वाईट जरी समोरच्याने रिकॉल करून दिलं, आपलं तेव्हा भांडण झालं होतं अमक्या अमक्या ठिकाणी, तर हो का मला नाही आठवून राहिलं, अक्षरशः अशी कंडिशन हवी की काहीही आठवत नाही. म्हणजे मी हे सांगू शकते की हे पॉसिबल आहे कारण माझी सिस्टम तशी, म्हणजे ह्या सोलची म्हणा किंवा शरीराची म्हणा सिस्टम तशी आहे की कुठलीही बॅड मेमरी माझ्या कम्प्युटर मेमरीमध्ये सेव्ड नसते. म्हणजे कितीही रिकॉल करून समोरच्यानी सांगितली तरी ती अशी हो असं काहीतरी होतं असं अंधुकसं, पण तरीही ती किती समोरच्यानी कोशिश केली, प्रयत्न केला की पुन्हा पुन्हा हिला आठवून देऊ, असं झालं होतं असं झालं होतं, माझ्या सिस्टमवर काही परिणाम होत नाही त्याचा आणि पुन्हा ती निघूनच जाते. कारण का, मला आनंद प्रिय आहे, सतत आनंद. जरा जरी असं खडा एखादा पडला ना घाणेरडा तर असं अशुद्ध झाल्यासारखं फिलिंग येते आणि तसंच असलं पाहिजे. तर ही मनाचं तप आहे हे, की मन स्वच्छ ठेवणं, त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकणं, तापवणं मनाला. मन स्वच्छ करण्यामागेचे एफर्ट, एकदम हार्ड एफर्ट घेणं. म्हणजे तप आपण म्हणतो ना, तप केलं यांनी म्हणजे काय की खूप वेदना दिल्या, त्रास दिला, म्हणजे काय तर तापवून काढलं त्या शरीराला आणि ह्याला. तसं मनाला ट्रेनिंग द्यायची, ते ट्रेनिंग द्यावं लागतं की मी काहीही ठेवणार नाही वाईट, मी सगळं सोडून देणार जे वाईट आहे आणि गुड जे आहे, बेस्ट आहे, आनंद आहे, उत्तम सुख देणारं आहे तेवढं फक्त मी देणार. आणि मग म्हणून मग ते मन आनंदीच राहतं. मग त्याला दुःख किंवा यातना, भय, चिंता ह्या निर्माणच होऊ शकत नाहीत, कारण तिथे काही तसं आहेच नाही. ते सामानच नाही ठेवलेलं की ज्याच्याने तो प्रपंच उभा राहील वाईटाचा किंवा चिंतेचा किंवा भीतीचा.
ते सामानच नाही ठेवलं. तर त्यासाठी मन हे अत्यंत शुद्ध हवं आणि तेव्हाच मनाला समाधान आणि मन स्थिर होण्याची जी कृती आहे ती शक्य आहे. जेव्हा ती घाण असते तेव्हा मन स्थिर नाही होऊ शकत, ते अस्थिरच राहतं. त्याचं कारणही तेच आहे की आपण आठवणी ठेवलेल्या आहेत. मग ते हे जे मी आधी सांगितलं, माफ करण्याची आपली जी प्रॅक्टिस आहे ती तिथे करा. की एखाद्या व्यक्तीचं अगदी ह्याचा अभ्यास करा आठवडाभर की कोणत्या व्यक्तीचे विचार माझ्या मनात साठलेले आहेत, त्या व्यक्तीला अगदी लगेच माफ करण्याचा आठवडाभर व्रत घ्या की अगदी मनापासून तिला माफ करा. म्हणजे तुम्हाला मनाला स्थिरता, शांतता अगदी सहज प्राप्त होईल. कुठल्याही वृत्ती त्याच्यामध्ये येऊ द्यायच्या नाहीत की राग आला, क्रोध, लोभ, ह्याचा अवेअरनेस तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही तेवढं लक्ष घालणार. जसं आपण म्हणतो ना, आपण जिथे राहतो त्या बिल्डिंगमध्ये किंवा आता महाराष्ट्रात वेगळं आहे की लेन असते, आपलं लक्ष असतं की हां हे एवढे एवढे लोक इथे राहतात. नवीन आला की आपल्याला लगेच कसं लक्षात येतं की अरे इथे काहीतरी चेंजेस झालेले आहेत, इथे काहीतरी पाडलं, इथे नवीन बांधलं किंवा अमुक व्यक्ती ही नवीन दिसायला लागली या एरियात, हे आपल्याला कसं कळतं. तसंच आपल्या सिस्टममध्ये पण काय नवीन आलं आहे आणि काय उचापात्या करत आहे ते कळलं पाहिजे. कुठली भाषा, कुठले शब्द आणि कुठले विचार आपल्या भाषेला बदलवत आहेत, कुठले विचार आपल्या मनाला खराब करतायत आणि काय होत आहे. मग त्याच्यामागे ती व्यक्ती नसते, आपली चूक असते की आपण त्या व्यक्तीला आत्मस्वरूपात न बघता आपण शरीर रूपात बघतोय. ते शरीर म्हणजे ती व्यक्ती आहे असं जेव्हा आपण बघत असतो, मग आपल्याला राग काय येतो ती बोलली म्हणून. कारण मग आपण पण ते जे आपलं काही जे शरीराचं नाव असतं ते मी समजतो आणि मग हा मला बोलला असं आपण घेऊन बसतो. म्हणजे काय की दोन्हीकडे आपण शरीराला महत्त्व दिलं, आत्मा आपल्याला दिसला नाही, हे त्यातनं सिद्ध होतं. म्हणून सतत आत्मरूपात राहणं, मनात घाण न ठेवणं, जिथे त्रास होतो त्या व्यक्तीला माफ करणं, ही एक एक पायऱ्या आहेत आणि एक एक टूल्स आहेत. ही अशी पद्धतीनं वापरली गेली तर अगदी शुद्धी ही अगदी सहज प्राप्त आहे आणि पटकन मुक्ती ही सुद्धा लगेचच समोरच आपल्या उभी आहे. त्यासाठी वेगळं कुठे जायची आवश्यकता नाही. आपल्या वृत्ती, विचार आणि मन शांत झालं की आपल्याला मुक्ती प्राप्त होते. तर कायिक तप म्हणजे काय, शरीराला काय त्रास द्यायचा आहे का आपल्याला, की झोपायचं नाही, उपास तापास असं काहीही करायचं नाही. आता शरीरामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे. शरीरामध्ये आहे आपली इंद्रिय, आपली 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले सेन्शुअल हे कान, नाक, डोळा ज्यांनी सेन्स होतो आपल्याला, त्वचा आपली स्किन आणि कोणती इंद्रिय म्हणलं, कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय म्हणजे बाकीची इंद्रिय जी ज्याच्यानी आपण कर्म करतो. तर त्या इंद्रियांवर संयम की हवेपणा. तर तोंडाला आपल्याला गोड खावंसं वाटतंय, मग खातच जायचं. चाहे आपल्याला शुगरचा प्रॉब्लेम झाला, कफ झाला, आणखीन घसा बसला तरी आपण आपलं खातोच आहे. ते कंट्रोल नाही होऊन राहिलं, अजून बनवून खावं वाटतंय. म्हणजे तिथे आपण आपला आत्मा काही तिथे त्याच्यावर कंट्रोल नाही करू शकत आहे त्या इंद्रियावर. त्या इंद्रियांचा कंट्रोल हा कायिक तपाचा भाग आहे. काया म्हणजे देहाचं तप कसं होऊ शकतं की आपण त्या इंद्रियांना जेव्हा संयम करतो, आपण इंद्रियांना जेव्हा कंट्रोलमध्ये आणतो, हवेपणा त्याचा कमी करतो, मॉडरेशन म्हणजे अपरिग्रह हा आपल्या पतंजली सूत्रातला एक छोटा भाग आहे, अपरिग्रह करायचा. मला एक नवीन व्यक्ती आमच्या इथे सोसायटीत मराठीच आहेत त्या, एक दिवस माझ्याकडे आल्या. त्यांना लक्षात आलं की घरात माझ्या काहीतरी स्पिरिच्युअल एन्व्हायरमेंट आहे. मला सांगायला लागल्या की मला ना अपरिग्रह खूप आवडतो, मी ह्यावेळेस अपरिग्रह केला. मी म्हणलं म्हणजे काय केलं तुम्ही? तर ती सांगत होती की मी माझ्या घरातलं सगळं सामान काढून टाकलं आणि सगळी नवी शॉपिंग केली मी. हे काही अपरिग्रह नाही झाला. म्हणजे काय,
तुम्ही वस्तू बदलल्या त्याच्याने काय अपरिग्रहाचा खरा अर्थ कुठे कळला? अपरिग्रह म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच खरीदणं आणि तेवढंच वापरणं आणि त्यातच समाधानी राहणं. समाधान हे मुख्य आहे. इथे समाधान दिसत नाही, इथे चेंज दिसतो. चेंज लाईफमध्ये चेंज हवा म्हणजे उलटा आणखीन त्याला हे केलं. खेर जाऊ दे, तो भाग तिचा मी काही बोलले नाही, मी सोडून दिलं. पण मला हसायला आलं मनात की अपरिग्रह केला. तर तो अपरिग्रह खूप आवश्यक आहे. किती किती वस्तू आणायच्या म्हणजे आता समजा कपडे किती घ्यायचे? 10, 15, 20, 25 किती पाहिजेत? त्याला काहीतरी लिमिट, त्याला म्हणतात अपरिग्रह. की मी आहेत तेवढ्यात मग इथे ह्या फोटोमध्ये ही साडी आली, अरे मग पुढच्या फंक्शनला ही साडी परत नाही दिसली पाहिजे. अरे डझंट मॅटर, काही फरक नाही पडत. परत दिसली मग काय झालं? मग काही लोक काय म्हणतील की अरे नाही हिच्याकडे साड्याच नाहीत. काही फरक नाही पडत. पण त्याचं आपल्याला टेन्शन येतं. इथे झालं वस्तू, घरात किती वस्तू आणायच्या किंवा घरं किती घ्यायची? 1 घर, 2 घर, 3 घर नाही. त्याला मॉडरेशन आणि त्याला कंट्रोल हा आला पाहिजे. की मग त्याच्याऐवजी तुम्ही दान करा ना, गरिबांना थोडी मदत करा, ज्यांना हवी आहे त्यांना गरज असेल त्यांना मदत करा. आपण ते नाही करत. तिथे अपरिग्रह दिसला पाहिजे. तर हे कायेचं तप आहे, देहाचं तप आहे की देहाला कसं तावून सुलाखून उपास नाही करायचे, त्याला सिस्टमॅटिकली जगायला शिकवायचं आहे. की किती वासनांना सांभाळतं आहे, कुरवाळते, ते त्याला कंट्रोलमध्ये आणायचं आहे. देहाला काय पाहिजे? आराम पाहिजे. आवश्यक आहे का काम करणं आवश्यक आहे? तिथे त्याला ट्रेनिंग देणं. देहाचं किती कौतुक करायचं, तिथे ट्रेनिंग आहे. ते तप आहे की सर्व संतांनी सांगितलेलं आहे. कर्ममार्ग आवश्यक आहे. कर्म करणं, जो कर्म नाही करत तो पापी होतो, तो पाप इकठ्ठा करतो आणि ह्या जन्मामध्ये गलत काम करून हा देह सोडतो. ज्या धर्मामध्ये आपल्याला टाकलं आहे, ज्या रोलप्लेमध्ये आपल्याला जन्म दिलेला आहे किंवा आपण घेऊन आलेलो आहोत, त्या रोलप्लेमध्ये त्या स्त्री किंवा पुरुष त्याच्याशी निगडीत असलेली सर्व कर्तव्य आपण बिना मिस्टेक आणि बिना ह्यानी आपण केलीच पाहिजेत. तिथे आपल्याला एक्सक्यूज सांगितलेला नाही, कुठल्याही संतांनी सांगितला नाही आहे. कारण ते कर्म जे आहे ते देह करत असतो आणि आपण आत्मा आहोत. म्हणजे देहाला त्रास होतो ही भावना आपण तिथे ठेवली तर आपण देह म्हणजे मीच हे समजतोय. आपल्याला देहाला त्रास होतोय हे कळणार नाही. म्हणजे काय? जेव्हा आपण सेपरेट होतो देहापासनं तेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्याला हा त्रास होत नाही. आपण आणि ती ताकद येते सुद्धा शरीरामध्ये, कारण आपण आत्मस्वरूप असल्यामुळे शरीराला आपण सहज हे करू शकतो, हँडल करू शकतो. पुन्हा शरीरामध्ये पण परमात्म्याने असं मेकॅनिझम टाकलं आहे की सेल्फ हिलिंग म्हणजे स्वतः ते ठीक होऊ शकतं. ती कपॅसिटी फिजिकल बॉडीला आपल्या दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते तेवढं सामर्थ्य आहे. ते पेशींमध्ये, मसल्समध्ये, हाडांमध्ये ते सामर्थ्य आहे की ते बरे होऊ शकतात. त्यांना बिघडवतो आपण, वासना, विचार आणि हे सगळं घाण भरून आपण त्यांना बिघडवतो. त्यामुळे आपण जेव्हा शुद्ध होतो, आपण आत्मस्वरूपात येतो, तेव्हा शरीराच्या यातना पण कमी होतात. कुठेही दुखत नाही, कुठेही काहीही होत नाही. म्हणजे माझं हे स्पष्ट मत आहे आणि मी हे अप्लाय करते माझ्यावर. कुठेही दुखत असलं तरी मी फारसं लक्ष देत नाही. आय एम द सोल, आय एम दॅट, बात खतम. लक्ष नाही द्यायचं. फार त्रास होत असेल तर ऑइंटमेंट लावायचं, डॉक्टरकडे जायचं, औषध घ्यायचं. हा पूर्वीचा उपाय. आता हिलिंग करणं हा उत्तम उपाय करायचा आणि सोडून द्यायचा. पण कर्माला चुकायचं नाही. ज्या रोलमध्ये आपण आहोत ते कर्म करताना आपण दुसऱ्यांना गृहीत धरून दुसऱ्यांना दोष देऊनही करायचं नाही. हे तप आहे. इथे तपाचं हे दिसतं लक्षण की एखादा माणूस सरळ आपलं काम चुपचाप करत आहे, मनातनं कोणाला वाईट शब्द अपशब्द बोलत नाही की ह्याच्यामुळे मला त्रास आहे असं नाही म्हणत आहे, किंवा मला काम पडतंय म्हणूनही आपण काम करतोय असंही नाही, किंवा मीच घरात अडकले बाकी सगळे जातात म्हणून मी काम करते असंही नाही. मला हे काम आवडतं, मला यातनं काहीही नुकसान होत नाही असं मी समजते आणि मग मी काम करते असं म्हणून जेव्हा तुम्ही काम कराल ते तप होईल खऱ्या अर्थाने. तर हे कायेचं तप झालं.
आपण शरीर जेव्हा झिजवतो ह्या ह्याच्यामध्ये आत्मस्वरूपात राहून, तेव्हा ते तापून तापून शुद्ध होतं. त्याच्या साऱ्या वाईट विकार, इच्छा, वासना आणि पूर्वजन्माचे वाईट परिणाम हे सगळे हळूहळू हळूहळू कमी होत जातात. आणि दुसऱ्याला आत्मस्वरूपात बघून प्रत्येक कर्म केल्याने पूर्ण शरीराची, देहाची शुद्धी प्राप्त होते. आता ह्याच्यामध्ये अजून एक येतं अहिंसा. अहिंसा म्हणजे काही असा अर्थ नाही की आपण मारणं, धोपटणं दुसऱ्याला, हे तर आपण कोणी करत नाही. पण अहिंसा म्हणजे शारीरिक अहिंसा म्हणजे काय, की मनाने आपण कृती करताना सुद्धा दुसऱ्याला दोष देऊन एखाद्याला आपण काम करणं, हा म्हणजे सुद्धा अहिंसाच झाली. जे दोष देऊन करणं म्हणजे त्याला हर्ट केलं आहे, आपण त्या सोलला हर्ट केलेलं आहे. तर ते न करता आपण आपल्यात आणि दुसऱ्यामध्ये, सर्व भूतमात्रांमध्ये आपण देवाला आणि ते परमात्म्याला पाहून जेव्हा आपण कर्म करू, तेव्हा ते शुद्ध कर्म म्हणून सिद्ध होईल आणि आपण त्यातून शुद्धी प्राप्त करून मुक्तीकडे वळू शकतो. हे देहाचं तप आहे. तर ह्या पद्धतीनं, या तिन्ही तपातनं सद्गुणी व्यक्ती जेव्हा सद्गुणी आणि सत्वगुणांची व्यक्ती जेव्हा ह्या 3 तपातनं पुढे जाते, तेव्हा तिची शुद्धी होऊन मुक्तीचा मार्ग सरळ होतो. आपल्याला आज खूप वेळ झाला आहे, तर आपण शॉर्टवालं मेडिटेशन करणार आहोत. डोळे बंद करायचे.